पहिल्या ओळीचं स्मरण करूयात. ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओवीमध्येच आपणाला सांगितलेलं आहे की स्वसंवेद्य अशा आत्मरूपाला माऊलींनी वंदन केलेलं आहे. आणि स्वसंवेद्य जे आत्मरूप स्वतःला प्रत्यक्ष करून दाखवतं, तर म्हणजेच आत्मसाक्षात्कार हा आत्मा आपल्याला करून देतो. पहावे आपणासी आपण. तर हा आत्मसाक्षात्कार कसा करायचा आहे हेच आता आपण शिकत आहोत आणि महाराज आपणाला शिकवत आहेत. आणि नाम साधनेने आपण आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घेऊ शकतो. आणि आपल्या सर्व संतांनी नामाच्या साधनेने पूर्णतः ब्रह्मस्वरूप स्थिती प्राप्त करून घेतलेली आहे. आणि ती स्थिती कशी प्राप्त करून घेतलेली आहे त्याच्या अवस्था आपणाला काल बाबांनी समजवलेल्या आहेत की जिज्ञासू, मुमुक्षा, त्यानंतर साधकावस्था, त्यानंतर सिद्धावस्था आणि नंतर ब्रह्मस्वरूप अवस्था. तर आपले सर्व संत हे ह्या पायरीने त्यांनी अवस्था प्राप्त केलेली आहे, ब्रह्मस्वरूप अवस्था प्राप्त केली आहे. काल आपण विस्ताराने त्याविषयी काकासाहेब बाबांनी जे आपणाला मार्गदर्शन केलेलं आहे ते आपण पाहिलेलं आहे. तर आपण महाराजांच्या चरणी प्रार्थना करूयात की आपण हे आजपासून महाराजांचं चरित्र म्हणजे महाराजांचं घराणं, महाराजांचा जन्म कसा झाला, महाराजांचे गुरु महाराजांना कसे लाभले, गुरुचा शोध त्यांनी कसा घेतला, त्यानंतर त्यांनी साधन करून पूर्णावस्था कशी प्राप्त केली आणि त्यानंतर त्यांनी पूर्ण भारत भ्रमंती करून भक्तीचा प्रसार, नामसाधनेचा प्रसार कसा केला आणि त्यानंतर महाराजांचं कार्य, अवतार कार्य, त्यांचं निर्वाण कसं झालं आणि त्यानंतर निर्वाणानंतर सुद्धा महाराजांनी कसं कार्य केलेलं आहे हे सर्व आपणाला ह्या चरित्रामध्ये बाबा आपणाला शिकवणार आहेत. आजपासून आपण चरित्रास सुरुवात करत आहोत. आपली प्रस्तावना पूर्ण झालेली आहे. आता आपण सुरुवात करूयात. पहिलं प्रकरण आहे कुलवृत्तांत व बालपण. कुलवृत्तांत व बालपण. पहिला मुद्दा आहे पूर्वज. श्री महाराजांचे पूर्वज वावरहिरे या गावी राहत असत. हे गाव जिल्हा सातारा, तालुका मान यामध्ये दहिवडी जवळ आणि गोंदवल्यापासून 4 कोसांवर आहे. कुळांतील मूळ पुरुष रुद्रोपंत हे श्री महाराजांपासून 7वे पुरुष होत. त्यांचे आडनाव गुगरदरे. हे वसिष्ठ गोत्री शुक्ल यजुर्वेदी देशस्थ ब्राह्मण. रुद्रोपंत मोठे भगवत भक्त असून पंढरीची वारी अगदी नियमाने करीत. त्यांचा भागवत संप्रदाय होता. ते मुख्यतः शेती करत. रुद्रोपंतांपासून 4थे पुरुष म्हणजे श्री महाराजांचे पणजोबा आपले गाव सोडून गोंदवल्यास येऊन राहिले. कुलकर्णीपणाची त्यांची वृत्ती होती. आपल्या आजापंजापासून चालत आलेली पंढरीची वारी ते नियमाने करीत. अति सात्विक स्वभावाबद्दल व मनाच्या उदारपणाबद्दल त्यांची ख्याती होती. घरी कुलकर्णीपण असले तरी सांपत्तिक स्थिती बेताचीच असल्याने शेतामध्ये स्वतः खपण्याचा त्यांचा परिपाठ असे. त्यांना झालेली पहिली 3-4 मुले अल्पायू ठरली म्हणून त्यांच्या पत्नीने शंकराची आराधना सुरू केली. 3-4 वर्षे गेल्यावर मुलगा झाला. त्याचे नाव लिंगोपंत असे ठेवले. हे श्री महाराजांचे आजोबा होत. तर इथे
महाराजांचं जे घराणं आहे तर त्यांचं मूळ गाव हे गोंदवले नसून वावर हिरे हे गाव होतं, जिल्ह्यात सातारा, तालुका माण. आणि महाराजांचे पणजोबा हे गोंदवले इथे आले आणि ते तिथं स्थायिक झाले आणि तिथंच महाराजांच्या आजोबांचा जन्म झाला की त्यांचं नाव लिंगोपंत असं इथे सांगितलंय. आणि पुढे सांगतायत की श्री महाराजांचे आजोबा लिंगोपंतांचा जन्म गोंदवले येथे शके 1700 म्हणजे इसवी सन 1778च्या सुमारास झाला. त्यांच्या जन्मापासून कुलकर्णी कुटुंबात चांगले दिवस येण्यास सुरुवात झाली. वयाच्या 18व्या किंवा 20व्या वर्षी लिंगोपंत कुलकर्णीपणाचे काम पाहू लागले. याचे आधीच त्यांचा विवाह झालेला होता. त्यांच्या कुटुंबाचे नाव राधाबाई असे होते. लिंगोपंतांचा प्रपंच आदर्श संसार होता. प्रापंचिक घडामोडींबरोबर परमेश्वराची भक्ती ही अत्यंत मनापासून केली जात होती. ते अत्यंत प्रामाणिक आणि परोपकारी असल्यामुळे इतर कुलकर्ण्यांवर त्यांचा दाब असे व वरच्या अधिकाऱ्यांवर देखील त्यांचे मोठे वजन असे. काही दिवसांनी मान तालुक्याचा मुख्य कुलकर्णी म्हणून लिंगोपंतांची नेमणूक झाली. हाताखालच्या इतर कुलकर्ण्यांचे तंटे न्यायदानासाठी त्यांच्याकडे येत ते न्याय देताना इतक्या कुशलतेने, समजूतदारपणे आणि निपक्षपातीपणे वागत की सर्व लोकांना ते फार प्रिय झाले. थोड्याच दिवसांमध्ये सरकारच्या कानावर या सर्व गोष्टी जाऊन इतके चांगले काम केल्याबद्दल सरकारने त्यांना काही जमिनी इनाम दिल्या. आता लोक त्यांना लिंगोपंत इनामदार या नावाने ओळखू लागले. ही जशी त्यांच्या प्रपंचाची बाजू सुरेख होती तशीच परमार्थाची देखील होती. लिंगोपंतांचा रोजचा आचारधर्म आणि उपासनाक्रम फार नियमित आणि अगदी मनापासून चाले. पहाटेस उठून अंथरुणावर थोडा वेळ पांडुरंगाचे नामस्मरण आणि स्नान आटोपल्यावर संध्या व देवाची पूजा होई. नंतर भगवद्गीतेचा एक अध्याय रोज मोठ्याने वाचण्याचा त्यांचा नियम असे. पुढे आल्या गेल्याची चौकशी होऊन 11-11:30 पर्यंत कचेरीत कामकाज चाले. नंतर भोजन आटोपून थोडी विश्रांती घेतल्यावर पंत पुराण श्रवण करण्यास बसत. दिवस मावळल्यावर संध्या उरकून ते हरिपाठ मोठ्याने म्हणत रात्री 8:30 ते 9च्या सुमारास सर्व मंडळींचा फराळ होई. फराळ संपला म्हणजे पंत मंडळींना घेऊन स्वतः भजनाला बसत. टाळ, विना आणि मृदंगावर रोज पंचपदी होई. विशेष प्रसंगी तर 5-6 तासांपर्यंत भजनाचा रंग भरत असे. पंत भजनामध्ये नाचत आणि त्यामध्ये इतके तल्लीन होऊन जात की नाचता नाचता त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहायला लागत. दर शुद्ध एकादशीची पंढरीची वारी त्यांनी धरली होती. आपला एवढा मोठा प्रपंचाचा व्याप पांडुरंगाच्या कृपेचे फळ असून त्याच्या इच्छेनेच तो चालत आहे असे त्यांना मनापासून वाटे. गळ्यात तुळशीची माळ असून ते मुद्रा लावीत असत. येता जाता तोंडाने पांडुरंग पांडुरंग असे नामस्मरण करण्याची सवय त्यांना होती. या प्रापंचिक आणि पारमार्थिक ऐश्वर्यास शोभेल असा एक मुलगा त्यांना झाला आणि पंतांनी रावजी हे नाव त्याला ठेवले. अशा तऱ्हेने अत्यंत समाधानाने कालक्रमण करीत असता बरीच वर्षे लोटली. वयोमानाने पंत थकले व दर वारीसाठी पंढरीला जाणे त्यांना जड वाटू लागले. पंढरीला जाऊन आपण आपल्या पांडुरंगाला वारंवार पाहू शकत नाही या गोष्टीचे एक दिवस त्यांना फार वाईट वाटले. रात्री अंथरुणावर बसल्यावर नित्याच्या सवयीप्रमाणे त्यांनी पांडुरंगाची मूर्ती ध्यानात आणली. थोड्या वेळाने पंतांना झोप लागली, परंतु पहाटे 3-4च्या सुमारास त्यांना एक विलक्षण स्वप्न पडले. स्वप्नात पांडुरंग स्वतः आले आणि त्यांनी पंतांना जागे करून हात धरून उठवून त्यांच्या एका
मळ्यात नेले. तेथे एक विशिष्ट जागा दाखवली आणि सांगितले, तुला पंढरीला येऊन मला भेटणे म्हातारपणामुळे कठीण झाले आहे. याचे तुला फार वाईट वाटते, म्हणून मीच तुझ्या घरी राहायला येत आहे. इथे खणून पहा, म्हणजे मी सापडेन. असे सांगून देव दिसेनासे झाले व पंत जागे झाले. उजाडेपर्यंत त्यांनी कसाबसा धीर धरला आणि नंतर लगेच आपल्या सर्व मंडळींना त्यांनी बोलावून आणले. सर्वांना बरोबर घेऊन पंत त्यांनी कसाबसा धीर धरला आणि नंतर लगेच आपल्या सर्व मंडळींना त्यांनी बोलावून आणले. सर्वांना बरोबर घेऊन पंत त्या मळ्याकडे जाण्यास निघाले. देवांनी स्वप्नात दाखवलेली जागा पंतांनी बरोबर ओळखली आणि ती पूजेने पवित्र केल्यावर लोकांनी खणण्यास आरंभ केला. 4-5 हात खणून झाले असेल नसेल तोच पहारीचा खण्ण असा आवाज आला. पंतांनी खोदणाऱ्यांना एकदम थांबवले. आपण स्वतः खड्ड्यात उतरले आणि ज्या बाजूने आवाज आला होता तेथील माती आपल्या हातांनी त्यांनी बाजूला केली. तो विठोबा रखुमाईच्या सुंदर मूर्ती जणू काही कुणी नीट ठेवाव्यात अशा ठेवलेल्या आढळल्या. सर्व मंडळींना मोठे कौतुक वाटले. त्यांनी विठ्ठल नामाचा जयघोष केला आणि त्या मूर्ती पालखीत घालून रखुमाईची सुंदर मूर्ती जणू काही कुणी नीट ठेवाव्यात अशा ठेवलेल्या आढळल्या. सर्व मंडळींना मोठं कौतुक वाटलं. त्यांनी विठ्ठल नामाचा जयघोष केला आणि त्या मूर्ती पालखीत घालून वाजत गाजत पंत घरी घेऊन आले. सुयोग्य मुहूर्तावर आपल्या घराच्या बाजूलाच मोठ्या थाटाने पंतांनी देवाची स्थापना केली आणि 7 दिवस भजन, कीर्तन व अन्नदान यांनी लोकांना तृप्त केले. मूर्ती ज्या जागी सापडल्या तेथे आणखी खणल्यावर छान पाणी लागले. तिलाच विठोबाची विहीर व त्या मळ्याला विठोबाचा मळा असे म्हणतात. तर इथे आता महाराजांचे हे आजोबा आहेत. तर त्यांची भक्ती कशी होती आणि त्यांचं सर्व काही व्यवहार सुद्धा कुलकर्णीपद होतं आणि ते सुद्धा ते इतक्या प्रामाणिकपणे आणि सर्व कार्य करत होते की त्यांना सरकारने काही जमीन सुद्धा इनाम म्हणून दिलेली होती. तर एका बाजूला व्यवहार इतका सुव्यवस्थित करत होते, नीतीने आणि प्रामाणिकपणे आणि सर्वांना श्रेयस्कर असा व्यवहार त्यांचा होता. एका बाजूला त्यांचा परमार्थही तितकाच उच्च कोटीचा होता आणि पूर्णतः त्यांचं पहाटेपासून भगवंताच्या अनुसंधानात राहत ते आपला प्रपंच करत होते, व्यवहाराची सर्व कार्य करत होते आणि सकाळी पहाटेपासून ते रात्रीपर्यंत त्यांचं अनुसंधान राहील अशा दृष्टीने त्यांचं श्रवण, वाचन, भजन हे सर्व चालत होतं. नामस्मरण, साधना हे सर्व चालत होतं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांची वारी, पंढरीची वारी दर एकादशीला त्यांची असायची. इथे त्यांनी शुक्ल एकादशी दिलेली आहे. दर शुक्ल एकादशीला होती आणि पंढरपूरला ते जायचे दर शुक्ल एकादशीला आणि वय झाल्यानंतर मात्र त्यांना ते जाता येईना. तेव्हा साक्षात भगवंताने, पांडुरंगाने त्यांना दृष्टांत स्वप्नात येऊन दिला आणि साक्षात पांडुरंग गोंदवलेमध्ये आलेले आहेत. विठ्ठल रुक्माईची मूर्ती त्यांच्या शेतामध्ये कुठे आहे ती शोधायला भगवंताने साक्षात त्यांना ती जागा दाखवली, खणायला सांगितलं आणि तिथे विठ्ठल रुक्माईची मूर्ती अगदी कोणी ठेवली आहे अशा पद्धतीनं होती आणि ती मूर्ती आणून त्यांनी वाजत गाजत आणून
स्थापन केली. 7 दिवस पूर्णतः भजन, साधन, कीर्तन आणि अन्नदान हे चालू होतं. आजही त्या मूर्ती आहेत गोंदवलीमध्ये. खूप सुंदर मूर्ती आहेत विठ्ठल रुक्मिणीच्या. तर हे असे महाराजांचे आजोबा. आणि फारसे खेळले नाहीत. पुढे वयात आल्यावरही पंतांसारखे कर्तबगार वडील डोक्यावर असल्याने आपल्या प्रपंचाकडे किंवा कुलकर्णीपणाच्या व्यवसायाकडे त्यांनी फारसे लक्ष दिले नाही. स्नानसंध्या, गायत्री जप आणि नामस्मरण यांमध्ये रावजींनी आपला काळ घालवण्यास आरंभ केला. पंत बरेच थकल्यावर रावजी कुलकर्णीपणाच्या कामाकडे व्यवस्थित रीतीने लक्ष घालू लागले. परंतु त्यांचे अंतरंग त्यामध्ये नसल्याने पंतांनी वाढवलेला व्याप हळूहळू आपोआप कमी झाला आणि पहिल्याप्रमाणे पैशांची भरपूर आवक उरली नाही. हे जरी खरे असले तरी 10 माणसांच्या कुटुंबाला 2 पिढ्या पुरेल इतकी समृद्धी असल्यामुळे घरच्या एकंदर ऐश्वर्याला मुळीच कमीपणा नव्हता. रावजी बाहेरून दिसायला अगदी साधे दिसत, पण अंतर्यामी ते अतिविरक्त व नेहमी पांडुरंगाच्या अनुसंधानामध्ये गुंतलेले असायचे. ते आजन्म कधी खोटे बोलले नाहीत. त्यांनी कधी कुणाला फसवले किंवा बुडवले नाही. त्यांनी परद्रव्याला चुकून सुद्धा कधी हात लावला नाही. श्री महाराजांच्या मातोश्री सौ गीताबाई यांचे वय लग्नामध्ये 7 ते 7.5 वर्षांचे होते. सुनबाई सासू सासऱ्यांची अत्यंत लाडकी होती. लग्नानंतर 5-6 वर्षांनी प्रपंचाची बहुतेक सर्व जबाबदारी सुनबाईंच्या अंगावर पडली. सुनबाईने देखील सर्व बाजूंनी ती उत्तम तऱ्हेने पार पाडली. नवरा असा गंभीर आणि नियमित, सासू व सासरा वृद्ध झालेले, घरात नेहमी पाहुणे मंडळी आणि नोकरचाकर व गुरेढोरे या सर्वांच्याकडे लक्ष देऊन प्रत्येकाला काय हवे काय नको हे गीताबाई मनापासून पाहत असत. त्यांना आळस कसा तो माहीत नव्हता. वागण्यामध्ये फार आर्जव असल्यामुळे जन्मात कधी सासूशी वा ननंदेशी कुरबुर झाली नाही. रावजी प्रपंचामध्ये फारसे लक्ष घालीत नसल्यामुळे देण्याघेण्याचे पुष्कळचे व्यवहार गीताबाईंनाच पाहावे लागत. परंतु लोकांना देण्यामध्ये त्यांचा हात सासूबाईंच्या हातापेक्षाही मोठा होता. गावात कोणी आजारी असले म्हणजे गीताबाई स्वतः जाऊन त्याच्या औषध पाण्याची व्यवस्था करीत. गावातल्या लोकांचीही त्यांच्यावर इतकी श्रद्धा व इतके प्रेम होते की आजारी माणसासाठी त्यांच्या हातचे जेवण लोक मागून नेत असत. स्वतःच्या घरचा इतका व्याप सांभाळून गीताबाई गरीब कुटुंबांची बाळणपणे करीत. त्यांना औषध पाणी, तूप, दही, लोणी व कपडा पुरवीत. आणि गीतामाय, आमच्यासाठी तुम्ही इतके कष्ट केले, तुम्हाला काहीतरी द्यावेसे वाटते असे कोणी म्हटले म्हणजे अहो मला काय कमी आहे, तुम्ही राम नामाचा रोज 1000 जप करायचा नियम करा आणि त्यात सर्व काही मला मिळाले, हे उत्तर देत. गोंदवल्यापासून थोड्या अंतरावर संभाजी नावाचे एक सत्पुरुष राहत असत. या पुरुषाने 12 वर्षे मौन धारण केले. रावजी आणि गीताबाई त्यांच्या दर्शनाला गेले असता या सत्पुरुषाने प्रसाद म्हणून एक नारळ त्या दोघांना दिला आणि मोठ्या प्रसन्नतेने ते बोलले, परमात्मा तुमचे कल्याण करील, तुम्ही दोघे त्याचे नामस्मरण करा. काही काळ गेल्यानंतर गीताबाईंना दिवस राहिले. महत्वाची गोष्ट अशी की जसजसे दिवस जाऊ लागले तसतसा गीताबाईंच्या वृत्तीमध्ये सहज लक्षात येईल असा फरक पडू लागला. गीताबाईंच्या माहेरी रामाची उपासना असून त्या मंडळींची निष्ठा श्री समर्थांच्यावर होती. गीताबाई लहानपणापासून दासबोध वाचित आणि राम नामाचा जप करीत त्या श्री समर्थांना गुरु मानित असत. डोहाळे सुरू झाल्यावर त्यांच्यामध्ये पहिला फरक दिसून आला तो हा की त्यांनी अखंड रामनामाचा सपाटा सुरू केला. बोलता चालता येता जाता जेवता खाता सर्व व्यवहार करताना त्या श्रीराम श्रीराम असे तोंडाने सारखे म्हणू लागल्या. आपण दासबोध श्रवण करावा अशी उत्कट इच्छा त्यांना झाली. त्याप्रमाणे पंतांनी मासुर्णेकर नावाच्या शास्त्री बोबांकडून विठोबाच्या मंदिरात दासबोधाचे पारायण व पुराण करविले. गीताबाई एकदा श्री समर्थांच्या दर्शनालाही जाऊन आल्या.
पुष्कळ वेळा त्यांना बसल्या ठिकाणीच तंद्री लागेल आणि कानात कुणीतरी राम नाम घेत आहे असे त्यांना स्पष्ट ऐकू येईल. त्यांची वृत्ती नेहमी विलक्षण प्रसन्न राहू लागली आणि तोंडावर निराळेच तेज दिसू लागले. आपण रामनाम घेतो म्हणून श्री मारुतीराय आपल्याबरोबर राहून आपले रक्षण करतात असा त्यांचा समज झाला व म्हणून पुढे त्या मारुतीरायाचे ध्यान करू लागल्या. पण त्यांनी सर्वांच्या संमतीने गोंदवल्यासच बाळंतपण करण्याचे ठरविले आणि गीताबाईंच्या वडिलांस व मातोश्रीस बोलावून घेतले. 8वा महिना संपण्याच्या सुमारास एके दिवशी सायंकाळी एक तेजस्वी वैरागी पंतांच्याकडे रात्रीच्या वस्तीस आला. गीताबाईंनी त्याला नमस्कार केला. ते त्यांच्याकडे पाहून त्याच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू आले व तो म्हणाला, मेरे लाला, तू यहाँ है, तेरे दर्शन से मैं धन्य हुआ. तर अशा रीतीने महाराजांचे आजोबा लिंगोपंत आणि आजी हे दोघंसुद्धा कर्तव्य तत्पर आणि अत्यंत भगवंताच्या भक्तीत लीन झालेले असे महाराजांचे आजी आजोबा, की साक्षात पांडुरंगाने त्यांना दर्शन देऊन पंढरपूरला आता तुला वारीला येण्याची आवश्यकता नाही, तर पांडुरंग स्वतःच त्यांच्या इथे गोंदवले इथे आले आणि त्यांच्या शेतामध्ये पांडुरंग विठ्ठल आणि रुक्माईची मूर्ती त्यांना सापडली आणि ती मूर्ती त्यांनी आपल्या घरात वाड्यात स्थापन केली आणि ती मूर्ती जिथं ज्या ठिकाणी सापडली तिथंच पाणीसुद्धा लागलं आणि ती विठोबाची विहीर, त्या विहिरीला नावसुद्धा ते देण्यात आलं. तर अशा रीतीने साक्षात पांडुरंगाने स्वतः गोंदवलेमध्ये ते पांडुरंग तिथे स्थापन झाले आणि आपल्या भक्तासाठी त्याला आता शक्य नाही पंढरपूरला येणं, तर स्वतः पांडुरंग भक्ताच्या घरामध्ये अवतरित झाले, तिथं स्थापन झाले असे महाराजांचे आजी आजोबा. आणि अशा आजी आजोबांच्या पोटी जन्माला आलेले त्यांचे सुपुत्र म्हणजेच रावजी हे महाराजांचे वडील. तर असे आजी आजोबा आहेत, तर साहजिकच आहे महाराजांचे वडिलांमध्ये सुद्धा तीच विरक्ती, तीच भक्ती, तेच भगवंताचं अनुसंधानात कायम राहण्याची वृत्ती, हे सर्व काही महाराजांच्या वडिलांच्या अंगीसुद्धा हे दैवी गुण होते आणि ते सुद्धा उच्च कोटीचे साधक होते. आणि त्यांच्या आईविषयी सुद्धा सांगितलेलं आहे की कशा त्या गावातील सर्वांची सेवा करत होत्या. कोण आजारी पडलं तर त्यांची शुश्रूषा, त्या आजारी व्यक्तीला त्या स्वतः जेवण देत होत्या आणि कोण आजारी असेल तर आवर्जून त्यांच्या हातचं जेवण मागत असत लोक, की ते जेवण खाल्ल्यानंतर, ते सेवन केल्यानंतर आजार बरं होण्यास मदत होत असे. तसेच अनेक गावामध्ये कोणाची डिलेवरी झाली, प्रसूती झाल्यानंतर त्या सर्व काही तिथंसुद्धा त्या मदतीला कायम मदत करत होत्या. अशा या सडळ हस्ताच्या आणि प्रेमळ आणि इथे गावातल्या मंडळींना अशा पद्धतीने मदत करणं, बाळंतपण करणं, कोण आजारी त्यांची सेवा शुश्रूषा करणं, तर इथे म्हणजे जसे महाराजांचे वडील विरक्त वृत्तीचे आणि कायम भगवंताच्या अनुसंधानात असणारे होते, तर त्यांच्या मातोश्री त्यांच्या ठाई एक स्त्री असून सुद्धा केवळ मी माझं एवढाच त्यांचा प्रपंच मर्यादित नव्हता, तर अख्ख्या गावातील सर्वांकडे महाराजांच्या मातोश्रीचं लक्ष होतं. तर असे हे महाराजांचे आईवडील महाराजांना लाभले आणि महाराजांच्या आईला साक्षात एका सत्पुरुषाने आशीर्वाद दिलेला आहे आणि त्यानंतर त्यांना डोहाळे लागले आणि त्यानंतर कशा पद्धतीने पूर्ण डोहाळे लागल्यानंतर महाराजांच्या आईचं आचरण सदैव नामाच्या अनुसंधानात दासबोधाचं वाचन, मनन, श्रवण करण्यात, त्यानंतर एकदा
रामदास स्वामींच्या भेटीसाठी सुद्धा त्या गेलेल्या आहेत. तर ह्या पद्धतीने संपूर्ण अखंड अनुसंधानात त्यांचं पूर्ण गरोदरपण हे व्यतीत झालेलं आहे. आणि अशाच अवस्थेमध्ये गरोदरपणाच्याच अवस्थेमध्ये 8वा महिना असताना इथे सांगतायत विशेष की 8वा महिना संपण्याच्या सुमारास एके दिवशी सायंकाळी एक तेजस्वी वैरागी पंतांच्याकडे रात्रीच्या वस्तीस आला. गीताबाईंनी त्याला नमस्कार केला तेव्हा त्यांच्याकडे पाहून त्याच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू आले व तो म्हणाला, मेरे लाला तू यहाँ है, तेरे दर्शन से मैं धन्य हुआ, मैं अब वापस जाता हूँ. रामेश्वरला निघालेला तो बैरागी पुन्हा परत गेला. तर कोण असेल की जो महाराजांच्या शोधात आलेला आहे आणि इथे महाराजांची आई गरोदरपणात असताना तो वैरागी महाराजांच्या आईची भेट घेतोय आणि तो असे शब्द उच्चारतोय. म्हणजे तो वैरागी पण कोण असेल की जो महाराजांना शोधत आलेला आहे आणि पुन्हा परत तो आपल्या स्थानी जात आहे की मेरे लाला तू यहाँ है, तेरे दर्शन से मैं धन्य हुआ हूँ, अब मैं वापस जाता हूँ. रामेश्वरला निघालेला तो वैरागी पुन्हा परत गेला. तर अशा रीतीने गरोदर अवस्थेमध्ये गर्भावस्थेत असताना सुद्धा सिद्ध पुरुष सत्पुरुष त्यांना महाराजांना ओळखतायत, नमस्कार करतायत. काय असेल म्हणजे सर्व काही नामस्मरण हे विलक्षण आहे की महाराजांची आई वडील आजी आजोबा आणि स्वतः महाराज डोहाळपणात म्हणजे महाराज गर्भावस्थेत असताना सुद्धा महाराजांचं अंतरी काय असू शकतं की हे आपणाला कल्पनेच्या पलीकडचं आहे. आणि पण हे वाचून आपल्या सर्व संतांच्या अशीच अवस्था असणार आहे, त्यांच्या आईवडिलांची पण आणि त्यांची स्वतःची सुद्धा. आता पुढे सांगत आहेत की श्री महाराजांचा जन्म पांडुरंग घरी आल्यापासून पंत वर्षातून 2दाच पंढरीला जात. आता इथे 8व्या महिन्यातल्या घटना सांगितले की कसे सत्पुरुष दर्शनाला आले महाराजांच्या आणि तिथून रामेश्वरला निघालेले वैरागी पुन्हा परत गेलेले आहेत. आता पुढे आता सांगतायत की श्री महाराजांचा जन्म पांडुरंग घरी आल्यापासून पंत वर्षातून 2दाच पंढरीला जात. दर शुद्ध एकादशीला रात्रभर भजन होई आणि द्वादशीस उपास सोडून मंडळी आपापल्या घरी जात. सौ गीताबाईंचे दिवस भरले आणि शके 1766 म्हणजेच इसवी सन 1845 मधील माघ महिन्यातील शुद्ध एकादशी आली. दर एकादशीला गीताबाई विठोबाची षोडशोपचार पूजा करीत असत. त्याप्रमाणे या एकादशीला देखील पूजा झाली. विठोबाचे तीर्थ सर्वांना दिले आणि सर्वांचा फराळ झाला की नाही याची चौकशी करून त्यांनी स्वतः थोडा फलाहार केला व विश्रांतीसाठी जरा अंग टेकले. तिने सांज टळल्यावर त्यांच्या सांगण्यावरून सुईणीला बोल लावून आणले. बाहेर मंडळींनी एकादशीचे भजन सुरू केले. गीताबाई तोंडाने नामस्मरण करीत होत्या. सासूबाईंनी किंवा आईने काळजी दाखवली तर नामस्मरण करीत बसा, काळजी करू नका असे त्या सांगत. पहाटे भजन संपून पांडुरंगाची आरती सुरू झाली आणि इतक्यात श्री महाराजांचा जन्म झाला. माघ शुद्ध द्वादशीला बुधवारी पहाटे सूर्योदयाच्या सुमारास गोंदवले येथे श्री महाराज जन्मले. आपल्याला नातू झाला हे ऐकून पंतांना परमानंद झाला आणि त्यांनी पांडुरंगावर प्रेमाने फुले उधळली व गावात साखर वाटली. पंतांना नातू झाला ही वार्ता हा म्हणता गावभर पसरली आणि गावातील स्त्री पुरुष बाळाला पाहायला आले. पंतांनी ज्योतिषी बुवांकडून श्री महाराजांची कुंडली मांडून इष्टानिष्ट ग्रह पाहिले आणि वैदिक ब्राह्मणांकडून वेदोक्त मंत्रांनी बाळाला आशीर्वाद दिला. श्री महाराजांचा जन्म म्हणजे लिंगोपंतांच्या ऐश्वर्याचा कळस होता. तर अशा रीतीने 8व्या महिन्यामध्ये महाराजांच्या आईला एका सत्पुरुषाने दर्शन दिलेलं आहे आणि तो महाराजांचं दर्शन घेण्यासाठी खास आला होता
त्यांना शोधत आला होता आणि पुन्हा तो आपल्या स्थानी निघून गेला. आणि त्यानंतर महाराजांचा जन्म असा द्वादशीच्या दिवशी एकादशीचं रात्रीचं भजन संपून पहाटेची आरती सुरू झाली आणि महाराजांचा जन्म झालेला आहे सूर्योदयाच्या वेळी गोंदवले इथे. इथे महत्त्वाची गोष्ट आहे की महाराजांच्या आई स्वतः अखंड नामस्मरण करत होत्या आणि सर्वांचा फराळ झाला की नाही ह्याची सुद्धा त्यांनी चौकशी केली. त्यानंतर त्या स्वतः नामस्मरण करत होत्या आणि नंतर मग त्यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या असतील किंवा प्रसूती होणार ही चाहूल लागली आणि त्यानंतर रात्रीचं भजन कीर्तन झाल्यानंतर आरती सुरू झाली. त्यावेळेला महाराजांचा जन्म झालेला आहे. इथं महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराजांच्या आईला इथे त्यांनी सांगितलं आहे की सासूबाई किंवा आईने काळजी दाखवली तर नामस्मरण करीत बसा, काळजी करू नका. तर आता डिलेवरी होत असताना सासू आई ह्यांना नक्कीच काळजी वाटते, तर तशी त्यांनी दाखवली असणार आहे. तर महाराजांच्या आई सांगतात तुम्ही नामस्मरण करत बसा. किती मोठी अवस्था आहे ही. त्यानंतर इथं आधीचा पण एक मुद्दा आहे की जेव्हा महाराजांची आई सर्वांना मदत करायची, कोण बाळंतपणासाठी मदत करायच्या, त्यानंतर कोण आजारी असेल त्यांना मदत करायच्या, तर तेव्हा लोक त्यांना ती कृतज्ञता व्यक्त करायचा. तेव्हासुद्धा त्या म्हणायच्या की तुम्ही 1000 नामस्मरण करा, सर्व काही मला त्यात मिळाले. जे महाराजांची आई त्यासुद्धा किती त्यांचं नामावरती नितांत श्रद्धा आणि त्यांचं अनुसंधान होतं आणि कुठल्याही गोष्टी ची त्या ज्या सेवा करत होत्या तर त्याची कृतज्ञता कोण व्यक्त करू लागले तरीसुद्धा त्यांना कृतज्ञता तुम्ही नामातून व्यक्त करा. ही गोष्ट किती मोठी आहे, म्हणजे प्रचंड मोठी गोष्ट आहे की हे त्यांच्या आईच्या आचरणातून पण आपल्याला खूप मोठा संदेश आणि खूप मोठा आचरण शिकायला मिळत आहे. आता पुढे आहे की महाराजांचं बालपण. आता महाराजांचा जन्म झालेला आहे. आता महाराजांचं बालपण पंतांनी बाळाचे बारसे एखाद्या उत्सवाप्रमाणे थाटात केले. त्यांनी त्या दिवशी खूप अन्नदान केले. जिकडे तिकडे आनंदाचे वातावरण होते. सर्वांच्या संमतीने गणपती असे बाळाचे नाव ठेवले. श्री महाराज जन्मल्यापासून शेवटपर्यंत स्थूलदेही व गौरकाय होते. ताणेपणी तर त्यांचे रूप विशेष सुंदर असून ते झाले तेव्हा 4 महिन्यांच्या मुला एवढे मोठे होते. श्री महाराजांचे सर्व अंग सुगठीत पण नाजूक होते. वर्ण सफेद गोरा नसून त्यामध्ये पिवळसर झाक होती. दंड चांगले भरलेले, हात लाल लाल व रेशमासारखे मऊ, छोटी छोटी बोटे, सुबक पावले, गोल व घट्ट पिंढऱ्या, मोठ्या मांड्या, लाल लाल ओठ व त्यांच्यामध्ये वळवळणारी लाल जीभ, सुरेख नाक, तेजस्वी चमचमणारे डोळे, भव्य कपाळ आणि पुष्कळ काळे केस असलेले ते तान्हे बाळ आईबापांचेच काय पण शेजार पाजारच्या सर्व लोकांचे जीव की प्राण होऊन बसले. रावजी एवढे संसारातून विरक्त असले तरी ते सुद्धा मधून मधून बाळ काय करतो आहे हे पाहून जात आणि मग म्हणत की याला पाहिले की कसे मनाला समाधान वाटते. 5 महिन्यांचे झाल्यावर श्री महाराज रांगू लागले. ते अति चपळ असल्याने त्यांना खाली ठेवायची सोयच नव्हती किंवा एखादी लहान वस्तू खाली ठेवणे शक्य नव्हते. त्यांना मोकळे ठेवले की ते भरभर देवांच्याकडे जाऊन त्या सर्वांना आपल्या आसनावरून खाली काढीत, नाहीतर सरळ गायींच्याकडे जात पुष्कळ वेळा शेजारच्या बायका त्यांना घेऊन जात व आपल्या घरी त्यांच्याशी खेळत बसत. श्री महाराज घरी असले की त्यांच्या आई त्यांच्या खोड्यांच्या भीतीने त्यांना सारखे कडेवर घेऊन फिरवावे लागे आणि ते सुद्धा आईनेच. आई बिचारी श्री महाराजांना कडेवर घेऊन तशीच आपली कामे करीत असायची. श्री महाराज 6-7 महिन्यांचे होते त्यावेळची गोष्ट. एकदा असे झाले की गीताबाईंना उठायला जरा उशीर झाला. रावजी स्नान करून आले होते आणि त्यांच्या संध्येची व पूजेची तयारी करून द्यायची होती.
श्री महाराजांना कडेवर घेऊन चटचट काम उरकता येईना, म्हणून त्या म्हणाल्या, तुला सारखा कडेवर घेऊन मी कामे कशी रे करू? जरा बस खाली. असे बोलून त्यांनी श्री महाराजांना खाली ठेवले व आपण कामाला लागल्या. श्री महाराजांनी लगेच जो पसरला तो काही केले तरी बंद करीनात. आईने ओरडून प्रेमाने जवळ घेऊन खाऊ दाखवून रडणे थांबवण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, परंतु श्री महाराज आणखी जोरानेच ओरडू लागले. हा सर्व गोंधळ ऐकून पंत आत आले आणि त्यांनी देखील बाळाची समजूत घालण्याचा पुष्कळ प्रयत्न करून पाहिला, तरी जेव्हा रडणे थांबेना तेव्हा पंत मंदिरात गेले. त्यांनी तेथील अंगारा घेतला, पांडुरंगाची प्रार्थना केली आणि तो अंगारा श्री महाराजांच्या कपाळाला लावला. तो लावता लावता पंत सहज बोलले, बाळा, तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय? हे शब्द बोलण्याचा अवकाश की श्री महाराज गप्प झाले. नुसते गप्प बसले नाहीत तर एकदम हसले. त्या दिवसापासून त्यांना कडेवर घेऊन जेवढे काम उरकता येईल तेवढेच काम गीताबाई करीत. तर अशा पद्धतीने 6 महिन्याचं बालक, पण त्याला आईचाच सहवास पाहिजे आणि आईचा सहवास पण करण्यासाठी आणि आईसुद्धा कडेवर घेत होती, कारण महाराज इतके खाली असतील त्यावेळेला महाराज विशेषतः देवघरातील सर्व देव त्यांना खाली काढायचे आणि नाहीतर गायींच्या जवळ जात असत. तर त्यामुळे त्यांची आई सतत त्यांना कडेवर घेऊनच सर्व कामं करायची आणि महाराजांना आपल्या आईचा असा सहवास हवासा होता. हे इथे आहे आणि कडेवरून खाली उतरायचंच नाही, आईच पाहिजे म्हणून महाराज रडत होते, हे इथे सांगितलेलं आहे. आणि 6 महिन्याचं मूल हे आजोबांचे शब्द ऐकते आणि हसते आहे की आई हवी आहे म्हणून रडतोय. तर तो पुढे सांगते, श्री महाराजांना भजनाची फार आवड होती. घरात रात्रीचे भजन सुरू झाले की तिकडे घेऊन जाण्यासाठी ते रडत असत. बरेच दिवस घरामध्ये लहान मूल नसल्यामुळे आजीला नातवाचा फार लळा लागला. श्री महाराज जसजसे मोठे होऊ लागले तसतसे त्यांचे खाणेपिणे, निजणे उठणे, स्नान करणे, कपडे घालणे इत्यादी सर्व गोष्टी आजोबा आणि आजीबाई करू लागल्या. श्री महाराज 3 वर्षांचे झाल्यावर घरातल्या माणसांची नजर चुकून एकटेच बाहेर कुठेतरी जात. त्यांच्या सुईणीचे त्यांच्यावर फार प्रेम होते. पुष्कळ वेळा तिच्या घरी जाऊन मला भूक लागली, मला खायला दे असे सांगत. तिने देखील मोठ्या प्रेमाने दूध भात किंवा दही भात त्यांना खायला घालावा आणि कडेवर घेऊन घरी आणून पोचवावे. श्री महाराजांना 4थे वर्ष लागल्यावर आजोबांनी धुळाक्षरे काढायला शिकवली आणि नातवाने एका दिवसात ती शिकून घेतली. या सुमारास एकदा असे झाले की रात्री 11 वाजले तरी श्री महाराजांना झोप आली नाही. म्हणून आजोबांनी अनन्याश्चिंतयन्तो माम हा गीतेतला श्लोक म्हटला. श्री महाराजांनी लगेच त्यांच्या पाठोपाठ तो श्लोक जसाच्या तसाच पण अर्थात बोबड्या वाणीने म्हणून दाखवला. आजोबा म्हणाले, अरे तू तर एक पाठी आहेस. श्री महाराज 5 वर्षांचे झाले. या वयात देखील त्यांची खाण्याविषयी मुळीच तक्रार नसे. त्यांना मित्र पुष्कळ होते. किंबहुना गावांतील सगळी मुले त्यांचे मित्र होते. सर्वांना ते हवेसे वाटत. त्यांचा आवाज फार गोड व बोलणे मोठे प्रेमळ असे. मुले त्यांनी सांगितलेले करीत असत. आजोबांचा सहवास रात्रंदिवस असल्यामुळे ते करतील तसे श्री महाराज करीत. शिवाय आता ते आजोबांची सेवा सुद्धा करू लागले होते. आजोबा गीता म्हणू लागले की श्री महाराज त्यांच्याबरोबर म्हणू लागत. आजोबा जप करू लागले की यांनीही आसन घालावे आणि डोळे झाकून स्वस्थ बसावे. रात्रीचे भजन झाल्याशिवाय श्री महाराज कधी निजले नाहीत. भजनामध्ये आजोबा नाचायला लागले की आपण नाचू लागत आणि नाचताना इतके तल्लीन होऊन जात की इतर मंडळी कौतुकाने बघत राहत. आपल्या 5 वर्षांच्या नातवाची परीक्षा घ्यावी असे पंतांच्या एकदा मनात आले. सगळी मंडळी बसली असता पंतांनी श्री महाराजांना हाक मारली आणि ते म्हणाले, बाळ गणू, तुला हंडा भरून मोहरा दिल्या तर तू काय करशील?
श्री महाराजांनी ताडदिशी उत्तर दिले, आंधळे, पांगळे, रोगी, गरीब आणि भिकारी यांना मी सगळ्या वाटून टाकीन. यावर आजोबा पुन्हा म्हणाले, पण तुला राजा केला तर काय करशील? श्री महाराजांनी लगेच उत्तर दिले, माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. माझ्या दारी अन्नछत्र घालीन. ही उत्तरे ऐकून पंतांच्या डोळ्यांत पाणी आले व थोड्या वेळाने ते रावजींना म्हणाले, रावजी, ही खरी अमृतवल्ली आहे. श्री पांडुरंगांच्या कृपेने ती आपल्याला लाभली आहे. हा कोणीतरी मोठा योगभ्रष्ट पुरुष असावा असे मला वाटते. काय सांगतायत की रावजी, ही खरी अमृतवल्ली आहे. श्री पांडुरंगांच्या कृपेने ती आपल्याला लाभली आहे. हा कुणीतरी मोठा योगभ्रष्ट पुरुष असावा असे मला वाटते. आता 5 वर्षाच्या मुलाला असा प्रश्न विचारल्यानंतर तुला जर मोहरा दिल्या, 5 वर्षाच्या मुलाला मोहरा दिल्यानंतर महाराजांनी उत्तर दिलेलं आहे की सर्वांना गरिबांना वाटून टाकीन. रोगी, गरीब, आंधळे, पांगळे, भिकारी यांना वाटून टाकीन. आणि आजोबांनी दुसरा प्रश्न विचारला आहे की तुला राजा केलं तर मग माझ्या राज्यात कोणी भिकारीच नाही राहणार. तर हे उत्तर 5 वर्षाचं बालक महाराजांसारखे संतच देऊ शकतात. तर हे इथे खूप अंतर्मुख करणारं आहे सर्वच. आता पुढे सांगतायत की श्री महाराजांची मुंज झाली. कुलगुरू पाठक रोज श्री महाराजांना ब्रह्मकर्म शिकवण्यास येऊ लागले. 2-3 महिन्यांमध्ये संध्या, पूजा, वैश्वदेव, पवमान, रुद्र वगैरे सर्व भराभर शिकून झाले. एक दिवस भटजी म्हणाले, झाले तुम्हाला ब्रह्मकर्म सर्व आले. यावर श्री महाराज बोलले, याच्या पुढे काय शिकायचे असते? भटजी म्हणाले, याच्यानंतर 4 वेद, 6 शास्त्रे वगैरे शिकायचे असते. श्री महाराज म्हणाले, मग मला तुम्ही उद्या वेद आणि शास्त्रे शिकवा. भटजी म्हणाले, अरे एकेका वेदाला 20-20 वर्षे आणि एकेका शास्त्राला 12-12 वर्षे अभ्यास करावा लागतो. हे ऐकून श्री महाराज झटदिशी बोलले, इतका वेळ कुणाला आहे? 5 वर्षानंतर महाराजांची पुढे मुंज झाली. तिथे महाराज ज्यांनी पटापट सर्व काही शिकून घेतलेलं आहे आणि सर्व 4 वेद, 6 शास्त्रे शिकण्यासाठी एवढा कालावधी लागत असेल तर इतका वेळ कुणाला आहे? जे महाराजांना आपलं जीवित कार्य काय आहे हे जन्मापासूनच माहीत होतं. त्यांना पूर्णतः स्वतःसाठी भगवंताने काय कार्य नेमलेलं आहे ह्याची पूर्ण जाणीव होती आणि पूर्णतः माहिती होती. त्यामुळे वेद, उपनिषद आणि शास्त्र शिकण्यात वेळ घालवण्यासाठी वेळ नाही आहे हे त्यांनी वयाच्या अगदी 5-6 वर्षाचे असतानाच जाणलं होतं. जोराने मनन होऊ लागले. श्री महाराजांना 6वे वर्ष लागले होते. एके दिवशी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास आजोबा जागे झाले. श्री महाराजांना 6वे वर्ष लागले होते. एके दिवशी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास आजोबा जागे झाले आणि शेजारच्या अंथरुणावर पाहतात तो त्यावर श्री महाराज नाहीत. लगेच पंतांनी मंडळींना उठावले आणि दिवे व मशाली घेऊन श्री महाराज कुठे आहेत याचा शोध चालविला. आई तर फारच घाबरली. सगळ्या गावात शोध केला पण यांचा पत्ता लागेना. मग निराशा झालेली मंडळी शेवटचा प्रयत्न म्हणून नदीकडे स्मशानाच्या बाजूला गेली. तेथे एका लहानशा गुहेमध्ये ही स्वारी आसन घालून डोळे झाकून बसली होती. मंडळींची गडबड ऐकून श्री महाराजांनी डोळे उघडले आणि ते वडिलांच्या बरोबर घरी परत आले. पंतांनी विचारले, बाळ कुठे गेला होतास? श्री महाराज म्हणाले, नदीकाठी अगदी एकांत असतो आणि तिथे मन नामात लवकर रंगून जाते. आजोबा म्हणाले, तुला साप, विंचू, भूत, पिशाचांची भीती वाटली नाही का? श्री महाराजांनी सांगितले, छे, त्यांना काय भ्यायचे? पुढे काही दिवसांनंतर श्री महाराज पुन्हा असेच रात्री नदीकडे जाऊन ध्यानस्थ बसले. पण यावेळी घरच्या मंडळींनी फारशी गडबड केली नाही आणि पहाटेच्या सुमारास ते घरी परत आले. तर हे 6 वर्षाचं बालक नदीकिनारी, जिथे बाजूला स्मशानही आहे आणि तिथे असलेल्या एका गुहेमध्ये नामस्मरण करण्यासाठी
जात आहे, जाऊ लागलं आणि असं वारंवार ते जाऊ लागलं. पुढे सांगतात की श्री महाराजांना 7वे वर्ष लागल्यानंतर पंतांनी त्यांना गावच्या शाळेत घातले. अण्णा खुर्शीकर नावाचे मास्तर ही शाळा चालवीत असत. गावातील पुष्कळ मुले शाळेमध्ये येत. तेथे जाऊन लागल्यापासून 8-15 दिवसांमध्ये गुरुजींच्या जवळ असलेली सर्व विद्या श्री महाराज शिकले. गुरुजींनी धडा द्यावा आणि यांनी तो तात्काळ म्हणून दाखवावा असे चाले. नंतर आज एवढे पुरे, उद्या पुढे सांगेन असे अण्णांनी सांगून श्री महाराजांना गप्प बसवावे. अशा रीतीने बाळबोध व मोडी लिहिणे आणि वाचणे, बेरीज, वजाबाकी इत्यादी गणित आणि हिशोब करणे, सुंदर व घोटीव अक्षर काढणे वगैरे अण्णांच्या जवळ होती तेवढी सर्व विद्या संपली तरी श्री महाराजांचे मला पुढे सांगा हे चालूच राहिले. तेव्हा अण्णा म्हणाले, अरे माझी विद्या संपली, मग काय विचारता? श्री महाराजांनी रोज शाळेमध्ये जावे, मुलांना बाहेर काढावे आणि सर्वांनी ओढ्यावर जाऊन विटीदांडू खेळत बसावे. विटीदांडू खेळण्यामध्ये श्री महाराज इतके प्रवीण होते की डाव आपल्या हाती आल्यानंतर दुसऱ्या बाजूची पोरे रडकुंडीला येईपर्यंत ते चोपीत बसायचे. मग ते आपण होऊन चुकायचे व बाद होऊन जायचे. हीच तऱ्हा इतर बाबतीत होती. मोठमोठ्या झाडांवर हा म्हणता ते चढून जात. पोहण्यामध्ये आणि कुस्ती खेळण्यामध्ये तर त्यांचा नेहमी पहिला नंबर ठरलेला. तसेच घोड्यावर बसणे, उड्या मारणे, दंड काढणे, गोट्या खेळणे, मारामारी करणे इत्यादी लहान मुलांच्या सर्व प्रकारांमध्ये त्यांची बरोबरी करील असा कोणी त्यावेळी नव्हता. गावांतील मुले शाळेमध्ये जाण्याऐवजी श्री महाराजांच्या बरोबर विटीदांडू आणि गोट्या खेळायला व पोहायला जाऊ लागल्यावर शाळा सगळी ओस पडली. तेव्हा अण्णा एक दिवस पंतांच्याकडे आले आणि मोठ्या नम्रपणे म्हणाले, अण्णा म्हणजे महाराजांचे शिक्षक, ते आजोबांकडे आले महाराजांच्या आणि त्यांना म्हणाले, मोठ्या नम्रपणे म्हणाले, पंत तुमचा नातू इतर मुलांना बाहेर खेळायला घेऊन जातो. शाळा बंद पडायची वेळ आली आहे. माझे गरिबाचे अन्न तुटणार हे ऐकून पंतांनी त्यांना अभय दिले आणि श्री महाराजांना घरी ठेवून घेतले. पण हे प्रकरण एवढ्यावर संपणार नव्हते. शाळेत असताना अक्षर गिरवण्याच्या वेळी श्री महाराज इतर मुलांना श्रीराम समर्थ असा कित्ता काढून देत आणि तो सर्वांना गिरवायला सांगत. मुलेसुद्धा मोठ्या हौसेने श्रीराम समर्थ असे काढीत बसायची. अण्णांना हे मुळीच पसंत नसे. सर्व मुले खेळायला जमली आणि प्रथम श्री महाराज त्यांना मोठ्याने श्रीरामाचे भजन करावयाला लावायचे. मधून भजन आणि मधून खेळ असा प्रकार झाले. त्यामुळे त्या मुलांना भजन करण्याची सवय लागली. श्री महाराज तर आता शाळेत जात नव्हते. एकदा शाळा भरल्यावर अण्णामध्येच काही कामासाठी घरी गेले. बापू फडतरे नावाचा श्री महाराजांचा एक मोठा जीवलग मित्र होता. तो मुलांना म्हणाला, आपण श्रीरामाचे भजन करूया. याबरोबर आपले धडे घोकण्याऐवजी सर्व मुले मोठमोठ्याने श्रीराम असे म्हणू लागली. थोड्या वेळाने अण्णा परत येऊन पाहतात तो हा प्रकार. त्यांना फार राग आला आणि ते म्हणाले, त्या गणूने तुम्हाला हे खूळ शिकवले आहे ना, थांबा, काढतो एकेकाची भक्ती असे बोलून प्रत्येक मुलाला जोराने एक छडी त्यांनी मारली. तथापि मुलांची ही मनोवृत्ती पाहून इतप्पर या गावांमध्ये राहण्यास आपली शोभा नाही असा विचार करून अण्णा दुसऱ्या दिवशी आपले सामान गाडीत भरून दुसऱ्या गावी जायला निघाले. त्यांची गाडी गावच्या बाहेर गेल्यावर श्री महाराजांनी त्यांना गाठले आणि म्हणाले, अण्णा, रामरायाचा द्वेष करून आजपर्यंत कुणाचे कल्याण झाले नाही. अजून तरी नाम घ्या, तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. हे गोड व प्रेमळ शब्द ऐकून अण्णांच्या डोळ्यात पाणी आले आणि ते श्रीराम श्रीराम असे म्हणत असता गाडी पुढे निघून गेली. काय सांगतायत इथे की मुलांची ही मनोवृत्ती पाहून इतप्पर या गावामध्ये राहण्यात आपली शोभा नाही असा विचार करून अण्णा दुसऱ्या दिवशी आपले सामान गाडीत भरून दुसऱ्या गावी जायला निघाले. त्यांची गाडी गावाच्या बाहेर गेल्यावर श्री महाराजांनी त्यांना गाठले आणि म्हटले, अण्णा, रामरायाचा द्वेष करून आजपर्यंत कुणाचे कल्याण झाले नाही.
रामरायाचा द्वेष करून आजपर्यंत कुणाचे कल्याण झाले नाही. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. हे गोड व प्रेमळ शब्द ऐकून अण्णांच्या डोळ्यात पाणी आले आणि ते श्रीराम श्रीराम असे म्हणत असता गाडी पुढे निघून गेली. श्री महाराजांची शाळा सुटली तरी इतर उपद्व्याप मुळीच सुटले नव्हते. सगळी मुले श्री महाराजांना गणुबुवा म्हणत त्यांना आपापल्या घरी चैन पडत नसे. तर अशा रीतीने इथं श्री महाराजांचं शाळेमधलं हे सर्व मुलांमध्ये ते त्यांनासुद्धा त्यांनी भक्तीला लावलेलं होतं. त्यांच्याकडून श्रीराम श्रीराम असं गिरवून घेत होते आणि भजन खेळण्याच्या अगोदर भजन करणं आणि खेळ करणं आणि सर्व प्रकारचे खेळ झाडावर चढण्यापासून विटीदांडूपासून ते एक मारामारी करणं असं मस्ती करणं हे सर्व खेळ महाराज अगदी सर्वांपेक्षा त्यामध्ये महाराज तरबेज होते. आणि त्यांना कोणी हरवणं शक्य नव्हतं, पण तरी स्वतः महाराज काही चुका करून स्वतःच हरून जायचे. तर अशा पद्धतीने महाराजांनी सर्वच मुलांना आपल्या प्रेमाने जवळ केलं होतं आणि त्यांनासुद्धा भगवंताचं अनुसंधान करण्यास शिकवलं होतं. आणि हे सर्व महाराजांच्याच पाठी सर्व मुलं असल्यामुळे शाळा ओस पडू लागली. शिक्षकांचं ऐकेनासी मुलं झाली आणि शिक्षक गाव सोडून निघून जाण्याच्या तयारीत किंवा निघून जात असता महाराजांनी शिक्षकालाही उपदेश केला आहे की अण्णा, रामरायाचा द्वेष करून आजपर्यंत कुणाचे कल्याण झाले नाही. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. तर असा उपदेश ते आपल्या शिक्षकांना सुद्धा देत आहेत. त्यांनी दिला आणि हे गोड प्रेमळ शब्द ऐकून अण्णांच्या डोळ्यात पाणी आले आणि ते श्रीराम श्रीराम असे म्हणत असता ज्या गाडीतून ते शिक्षक गाव सोडून निघून जाणार होते ती गाडी निघून गेली. म्हणजे ते शिक्षक, त्या शिक्षकांना सुद्धा महाराजांनी थांबवून घेतलं आणि त्यांनासुद्धा उपदेश दिलेला आहे. तर अशा पद्धतीने महाराज वय वर्ष 6-7 असतानाच, शाळेत असतानाच महाराजांची सेवासुद्धा सुरू झालेली आहे. भक्तीचं बीज ते आपल्या समवयस्क विद्यार्थ्यांमध्ये पण पेरत होते आणि त्यांनी आपल्या शिक्षकांमध्येही ते पेरलेलं आहे. इथं आपण थांबूयात आणि उद्या पुढील वाचन करूयात. खूप सुंदर चरित्र आहे हे. पुढे प्रचंड सुंदर चरित्र आहे. प्रत्येक साधकाने, कोणत्याही संप्रदायाचा साधक असेल तरीसुद्धा अभ्यासण्यासारखं हे चरित्र आहे. आपण भाग्यवंत आहोत की हे आपणाला एकत्रित अभ्यास करण्याची संधी महाराजांनी आपणाला दिलेली आहे. तर आता महाराजांचं आवडतं नामस्मरण करून आपण थांबूयात.